नमस्कार. अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मनवा म्हणत असते, की "अबोली वहिनी आता मी जाते. मी खूप जास्त त्रास दिला ना तुम्हाला, पण आता मी तुला त्रास देणार नाहीये. जाते मी इथून." तेव्हा अबोली म्हणते, "मनवा, अगं तू कुठे जातेस?" तेव्हा मनवा म्हणते, "नाही अबोली वहिनी, जाऊ दे मला. मी आता तुमच्या रस्त्यामध्ये अडचण म्हणून राहणार नाहीये. माझं ओझं आता मी तुम्हाला होऊ देणार नाहीये. किती दिवस मी इथे राहू तुला त्रास द्यायला?" तेव्हा इथे अबोली म्हणत असते, "तुला कुणी सांगितलं तू माझ्यासाठी ओझं आहेस म्हणून? हे बघ, तुला काय वाटतं मनवा, आम्हाला कुणीतरी पैसे देईल आणि मी आणि अंकुश सर आम्ही विकले जाऊ का? म्हणजे मी तुझ्यावरती अन्याय करेन आणि अंकुश सर तो अन्याय होऊ देतील असं वाटते का तुला? मी तुला वचन दिले मनवा, ज्याने कुणी तुझ्याबरोबर हे घाणेरडं कृत्य केलं असेल त्याला पकडून मी तुझ्या पायाशी घेऊन येईन म्हणून आणि ते प्रॉमिस मी आता पूर्ण करणार आहे. मग तो माझा भाऊ का असेना, त्याने जर हे घाणेरडं कृत्य केलं असेल तर त्याला शिक्षा होईलच. पण तू थोडासा धीर धर. मला शहानिशा करू दे, की हे सगळं माझ्या भावानेच केलंय ना, की तो खोटं बोलतोय आणि जर मला कळलं, की हे मग कृत्य माझ्या भावानेच केलंय, तर मी स्वतः त्याला शिक्षा देईन." तेव्हा इथे अंकुशला आता फोन येतो आणि अंकुश म्हणत असतो, की "अबोली, पोलीस स्टेशनला एक माणूस आला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केलाय, की त्यानेच मनवावरती अत्याचार केलेला आहे म्हणून." तेव्हा अबोली म्हणते, "स्वतःहूनच गुन्हा कबूल केलाय? कोण असेल हा माणूस?" तेव्हा इथे आता अबोलीची आई म्हणत असते, "मी म्हणाले होते ना, की माझ्या प्रिन्सने काही केलेलं नाही आहे. माझ्या प्रिन्सला तुम्ही सोडून द्या." तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, की "प्रिन्सने काही केलं नसेल तर त्याला शिक्षा होणार नाही आहे." तेव्हा अबोली म्हणते, "आई तू आता आराम कर थोडा वेळ. मी अंकुश सरांबरोबर जाते आणि बघते तो माणूस कोण आहे ते." तर इथे तो माणूस आता आलेला असतो आणि अंकुश त्याला प्रश्न विचारत असतो, की "हे घाणेरडं कृत्य तूच केलेस का? हे कसं केलंस तू?" तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो, "मी आता अंधारातून एकट्याच जात होतो. ती एकटीच मुलगी होती, तिच्या डोळ्याला पट्टी होती. म्हणून तिचा फायदा घ्यायचं ठरवलं. एवढी सुंदर मुलगी आहे. मी दारू प्यायला होतो, माझी नजर फिरली आणि म्हणून मी तिच्यावरती अत्याचार केला." तेव्हा अंकुश म्हणतो, "हो का? म्हणजे तू स्वतःहून हा गुन्हा कबूल करायला इथे आलायस का?" तेव्हा भावना म्हणते, "अहो, त्याने आता स्वतःहून हा गुन्हा कबूल केलाय ना, मग माझ्या मुलाला का तुम्ही पकडून ठेवले? सोडा बरं त्याला, सोडून द्या आणि याला अटक करा." तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, "नाही, नाही, म्हणजे अगदी सगळं पाठ केल्यावानी, पोपटावानी तू सगळं काही बरोबर बोलतोय. पण स्वतःहून तो त्याचा गुन्हा कबूल करायला आलाय, की कुणाच्या तरी सांगण्यावरून तो गुन्हा कबूल करतोय ते सुद्धा मला बघू द्या ना." तेव्हा इथे भावना म्हणत असते, "तू स्वतःहून बसलाय ना तुमच्या समोर आता गुन्हा कबूल करायला, मग माझ्या मुलाला सोडून द्या. माझ्या प्रिन्सने काही केलेलं नाहीये." तेव्हा इथे वकील साहेब सुद्धा म्हणत असतात, "आता ते बोलतायत ना, की त्यांनी हा गुन्हा केलाय म्हणून. मग तुम्ही कशाला प्रिन्सला अटक करून ठेवले? त्याला सुद्धा सोडा बरं." तेव्हा अंकुश म्हणत असतो, "अरे वाह! म्हणजे भावना मॅडमच्या मागे इथे वकील साहेबसुद्धा आलेत का? अरे वाह! म्हणजे सगळं काही तुमच्या सांगण्यावरून तर तो करत नाही आहे ना, वकील साहेब. अहो, तो खरं बोलतोय की खोटं याची शहानिशा तरी आम्हाला करू द्या. आमचं काम तर आम्हाला करू द्या ना, तेवढं तर आम्ही करूच शकतो." तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, "बरं ठीक आहे, कितीची वेळ होती काही सांगाल का?" तेव्हा इथे अंकुश आता त्याला सगळे प्रश्न विचारत असतो. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो अगदी बरोबर देत असतो. तिच्या डोळ्याला पट्टी होती, ती काळ्या रंगाची होती, त्याच्यावरती पांढरी डिझाईन होती, इथपर्यंत सगळं त्याला माहिती असतं. तिने चैनाचोली घातलेली असते, ती सुद्धा हिरव्या आणि गुलाबी रंगाची. सगळे रंग वगैरे अगदी व्यवस्थित सांगतो. तेव्हा अंकुश म्हणतो, की "सगळं काही तुझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे. मग एक सांग बरं, नंतरला तिला एका गाडीतून बाहेर टाकण्यात आलं होतं गटारामध्ये. तेव्हा ती गाडी कुठली होती ती सांगशील का?" तेव्हा वकील म्हणत असतात, "आता एवढं सगळं बारीक-सारीक काय विचारत बसलायत? त्यांनी गुन्हा तर कबूल केलाय ना." तेव्हा अंकुश म्हणतो, "वकील साहेब तुम्हाला माहिती नाही आहे का? अहो, मी एक पोलिसवाला आहे. मला जे प्रश्न पडलेत ते मी त्याला विचारणारच ना. प्रश्नांची उत्तरं जरी तो खरी-खरी देत असला, तरी तो स्वतःच्या मर्जीने देतोय, की खरं कोणीतरी त्याला सांगितलंय ते बोलतोय. ते सुद्धा पाठ केल्यासारखं, पढवल्यासारखं. मग त्याला प्रश्न विचारू नको का?" तेव्हा भावना म्हणते, "तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना, आता कोर्टात विचारा. आता माझ्या मुलाला सोडून द्या आधी तुम्ही. कळलं तुम्हाला?" तर इकडे आता अबोलीची आई म्हणत असते, की "रमाताई, आता मी सुद्धा जायला निघते." तेव्हा इथे रमा म्हणते, "अहो, असं काय करताय? मी तुमच्यासाठी सूप तयार केलं टोमॅटोचं. ते घ्या बरं, तुम्हाला बरं वाटेल." तेव्हा इथे अबोलीची आई म्हणते, "नाही, माझं जाणं गरजेचं आहे. कारण सगळेजण माझी वाट बघत असतील आणि माझ्या मोबाईलला चार्जिंगसुद्धा नाही आहे." तेव्हा रमा म्हणते, "हे बघा, तुम्हाला बरं वाटत नाही आहे, तुम्ही आजच्या दिवशी इथेच राहा. त्या तुमचा मोबाईल मी त्याला चार्जिंगला लावते." आणि रमा आता फोनला चार्जिंग लावत असते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, की "आता जर इथे मनवा समोर आली तर तू तिला ओळखशील का?" तेव्हा तो माणूस म्हणतो, "हो, हो, ओळखेन ना मी." तेवढ्यातच तिथे आलेली असते आता मनवा. तेव्हा भावनाला आणि त्या वकिलाला बाजूला घेऊन गेलेले असतात आणि मनवाची एंट्री होते. ती असते अबोली. अबोली आता मनवा होऊन आलेली असते. तेव्हा अंकुश म्हणतो, "हीच मुलगी आहे का ती?" तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, "हो, हो, हीच मुलगी आहे."
तेव्हा इथे अबोली म्हणते, तूच होता का तो ज्याने माझ्यावरती अतिप्रसंग केला? हे घाणेरडं कृत्य करताना तुला लाज नाही वाटली का? तेव्हा इथे तो म्हणत असतो, आता तू होतीच एवढी सुंदर, मग मी काय करणार होतो? म्हणून तर मी हा डाव साधला ना, आणि अंधार होता त्याच्यामध्ये. तेव्हा इकडे आता अबोली त्याच्या जोरदार कानाखाली मारते. भावना खूपच जास्त घाबरते. वकील साहेबसुद्धा म्हणत असतात, काय वेडा माणूस आहेस रे तू? त्या मुलीचा फोटो दाखवला होता ना तुला, तरीसुद्धा तुला ओळखता नाही आली का? ही मनवा नाही आहे. तेव्हा इकडे आता त्याचं भांडं फुटलेलं असतं. तेव्हा भावना तिथे येते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, की मला वाटलंच होतं तू खोटं बोलतोयस म्हणून. ह्यांच्या सांगण्यावरून हे सगळं बोलत होतास का? तेव्हा इथे आता अंकुश जोरदार कानाखाली मारतो. तेव्हा तो माणूस म्हणतो, की ह्या लोकांनी मला पैसे दिले होते. खोटं बोलायला सांगितलं होतं, की जेलमध्ये गेलो तरी सोडवणार म्हणून, आणि खूप सारे पैसे मिळत होते म्हणून हे काम केलं. तेव्हा भावना म्हणते, हे बघा माझ्या मुलाला सोडून द्या. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, खोटं बोलण्याच्या गुन्ह्याखाली आहे ना तुम्हाला सुद्धा आत टाकू शकतो. तेव्हा भावना म्हणते, मला आत टाकली ना तरी सुटल्यानंतर असा तुम्हाला धडा शिकवेन ना, तुम्हाला तर माहिती आहे. भावना आहे मी, भावना. तेव्हा अंकुश म्हणतो, आणि मी सुद्धा आहे ना अंकुश शिंदे आहे, इन्स्पेक्टर अंकुश शिंदे. तुम्हाला सुद्धा असं जेलमध्ये टाकेन ना, तर कधीच बाहेर तुम्ही येऊ शकत नाही. कळलं तुम्हाला? तुमच्या मुलाने चुकी केली नसेल तर त्याला शिक्षा होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. पण जर त्याने हा गुन्हा केला असेल तर त्याला चांगलीच शिक्षा होणार. तर इथे अबोली आहे, त्याने म्हणत असते, प्रिन्स अरे कसा आहेस तू? का खोटं बोलतोयस मला कळत नाही आहे. छोटी आई आली होती एका माणसाला घेऊन. त्याला खोटं बोलून तो गुन्हा कबूल करायला सांगत होती. पण तिला सांग ना असं करू नकोस म्हणून, नाहीतर तुला सोडवण्यामध्ये अजून अडचणी निर्माण होतील. अबोली असं म्हणत असते, की प्रिन्स मला माहिती आहे तू खोटं बोलतोयस. तू का खोटं बोलतेस? खरं सांग मला, हे कृत्य कोणी केले म्हणून. तू कधीच असं करू शकणार नाही आहेस. तेव्हा इथे प्रिन्स म्हणतो, हे मीच केले. तेव्हा अबोली म्हणते, मनवाच्या जागी जर तुझी बहीण असती, मी असते, आणि माझ्याबरोबर असं कोणी कृत्य केलं असतं तर चाललं असतं का तुला? तेव्हा प्रिन्स म्हणतो, ताई प्लीज प्लीज असं काही बोलू नकोस. प्लीज तू इथून जा बरं. मला कुणाशी काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे प्रिन्स आता खोटं बोलतोय हे तरी अबोलीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा इथे अबोली येते आणि म्हणते, की आई तू आराम कर बरं. तेव्हा तिची आई विचारते, की प्रिन्स कसा आहे? प्रिन्स बरा आहे ना माझा? तेव्हा अबोली म्हणते, हो प्रिन्स बरा आहे, तू काळजी करू नको. मी आहे ना, आणि अंकुश सरसुद्धा आहेत. त्याला मी काही होऊ देणार नाही. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, की आई तू काहीतरी खाऊन घे आणि औषधं घे बरं. आणि त्यानंतर ती विचारते, प्रिन्सने तुला खरं काही सांगितलं आहे का? काही बोलला आहे का तो तुझ्याबरोबर? तो मला काहीच सांगायला तयार नाही आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, तो माझ्याशी खोटं बोलतो आहे. तेवढ्यातच इथे अबोलीची आई म्हणते, की माझा फोन वाजतोय, जरा फोन घेऊन येतेस का? तेव्हा इथे अबोली त्या फोनवरती आता बघते तर एक फोन आलेला नंबर असतो आणि तो लगेच कट होतो. तेव्हा अबोली म्हणते, माझा भाव निर्दोष आहे. माझ्या भावाने काहीही केलेलं नाही आहे. तो एवढं घाणेरडं कृत्य करूच शकत नाही, आणि मला कळलं हे कोणी केलं आहे ते. त्या माणसाला आता मी शोधून काढणारच. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, हे बघ अबोली वहिनी, हे सगळं प्रिन्सनेच केलं आहे. मी ओळखलं त्याला, त्याच्या हातातलं ब्रेसलेट मी ओळखलं. तेव्हा इथे रमा म्हणत असते, की अबोली काय झालं? तेव्हा अबोली म्हणते, की आई आल्यानंतर मी सगळं सांगेन. बनवा आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. मला तो माणूस सापडला आहे ज्याने हे घाणेरडं कृत्य केलं आहे, आणि ते सुद्धा पुराव्यासकट. मी आता अंकुश सरांना जाऊन फोन करून सांगते. तेव्हा अबोली आता अंकुशला फोन करते आणि म्हणते, की सर, ज्या माणसाने, ज्या नराधामाने आपल्या मनवावरती अतिप्रसंग केला आहे तो माणूस सापडलेला आहे, आणि ते आता अंकुशला प्लॅन समजावून बघत असते. तेव्हा इथे अंकुश आता तिचा प्लॅन ऐकतो आणि म्हणतो, की ठीक आहे अबोली, आपण असंच करूया. तर आता अबोलीच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला असतो. त्यावरून हे सिद्ध होत असतं, की प्रिन्सने मनवावरती अतिप्रसंग केलेला नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली त्या माणसाला म्हणते, सांगितलं होतं ना, तू जिथे कुठे असशील तिथून तुला शोधून काढेन म्हणून. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो अबोलीचा बाप असतो, प्रिन्सचा बाप असतो, ज्याने मनवावरती अतिप्रसंग केलेला असतो. तेव्हा इथे त्या माणसाला आता पकडते अबोली आणि त्याला ओढत ताणत आता पोलीस स्टेशनपर्यंत आणते. आणि ते म्हणत असते, अंकुश सर, हा आहे खरा गुन्हेगार. याने केल्या मनवावरती अतिप्रसंग. प्रिन्सने काही केलेलं नाही आहे. या या माणसासाठी प्रिन्स खोटं बोलतोय, असं आता अबोली अंकुशला म्हणते.